जिम ट्रेनरची लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण हत्या. जांभळी परिसरात खळबळ, आरोपी पसार. शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे एका 42 वर्षीय जिम ट्रेनरची अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि पाईपने डोक्यात वर्मी घाव घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप भाऊसो पाटील असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जांभळी जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोडवरील कुर्डेमळा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार संदीप पाटील हे बाहेर असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठले. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि पाईपचा वापर करून पाटील यांच्या डोक्यावर व शरीरावर भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की वर्मीघाव लागल्याने पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी आपली इर्टिगा कार क्रमांक MH14FC0945 घटनास्थळीच सोडून पळ काढला. या कारमध्ये पोलिसांना लोखंडी रॉड आणि कोयता यांसारखी घातक शस्त्रे मिळून आली आहेत. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि शिरोळ पोलीस तातडीने फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळावरून एक चारचाकी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली असून या वाहनांच्या कागदपत्रांच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र जुना वैयक्तिक वाद किंवा आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे काम सुरू केले असून आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.